रुंदा हेमराज अतकर. का म्हणणं तुमचं? माझं म्हणणं आहे की प्लॉटचे पैसे प्लॉट द्यावा, नाही तर प्लॉटचे 3 लाख रुपये ज्याप्रमाणे नियम आहे त्या नियमानुसार आम्हाला 3 लाख द्यावं. माझं नाव देवराव भिवाजी मेश्राम. का म्हणणं तुमचं? म्हणणं म्हणजे इथं माझा हा प्लॉट जे आहे माझ्या नावाचा 671 प्लॉट नंबर आहे. कुठं होता प्लॉट तुमचं? हा ज्या ठिकाणी मी आत्ता सध्या उभा आहो इथं, पण मॅनेजमेंटची अडियल नीतीच्या माध्यमातून ते आम्हाला फक्त 20,000 द्यायचे म्हणत आहेत आणि बाकीचे गाव जे उठवला, घर जे पाडले त्या घराच्या जी जागा आहे त्यांना 3 लाख द्यायचं आणि आम्हाला फक्त 20,000, कोणाला 10,000 असे भीक दिल्यासारखं. तुमचं काय म्हणणं आहे मग? आमचं म्हणणं असं आहे का आम्हाला एक तर आता ते पुनर्वसन केलं म्हणते 19 लोकांना काहीतरी दिलं, तर तसंच आमची बी व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे. आम्हाला जागेच्या बदल्यात जागा द्यायला पाहिजे. अदरवाईज त्यांनी जे बाकी लोकांना 3 लाख द्यायची जे कबूल केलं आहे तर तसंच आम्हाला बी द्यायला पाहिजे. समजलं का? आणि ते 10,000 15,000 आम्हाला भीक सारखा नको आहे. जेसीबी लावली माझ्या फ्लॅटमध्ये, त्यावेळेस माझ्या मित्रांनी फोन केला होता, त्यावेळेस मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर सवेरे मॅनेजर आणि तो सर्वेअर सिंग, तो रेड्डी हे आणि एक जे मला मी फोन लावला तो म्हणे नागपूरला मी घुमवतो, तो नागपूरला चेंज करताय ना माझ्या इथं जेसीबी लावून खड्डा करताय. त्या मॅनेजरला लावला, तो का म्हणे नाही म्हणे थोडंसं मुरमाचं काम होतं, आम्ही तुमचा फ्लॅट तसा करून देतो, पण अजूनही काही केलं नाही आणि सर्व नौटंकी चालू आहे. समजलं? आणि हे आम्ही बर्दाश्त करणार नाही. अनुदास देवाजी चोखांद्रे, राहणार विरूर गाडेगाव. या ठिकाणी माझे जन्मभूमीचे घर होते. कमीत कमी माझ्या घराची जागा 42 फूट रुंदी और 97 फूट लांबी अशी होती आणि या घराचे पैसे, या जागेचे पैसे मला ते कमी देऊन राहिले, तर मला त्याची अपेक्षा नाही. मला जमीनच मिळाली पाहिजे. हल्ली या गावामध्ये माझे 1,000 स्क्वेअर फीटचे 2 प्लॉट्स आहेत. आता ज्यांची घरं होती त्यांना समाधान वाटलं आणि त्यांनी ते केलेलं मूल्यांकन मान्य केलं आणि त्यानुसार त्यांनी आपापले पैसे त्यांनी उचललेले आहेत. परंतु आज या गावामध्ये जे खाली प्लॉट्स होते, खाली प्लॉट धारक 68 लोक आहेत. कमी मूल्यमापन करून त्यांनी 10,000, 12,000, 15,000, 18,000 असे अगदी क्षुल्लक असं मूल्यमापन केलं आणि ते पैसे घेण्यासाठी आम्हाला आग्रह करत आहेत. प्लॉटच्या अगदी बाजूला किंवा प्लॉटवरही त्यांनी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांची जी अशी मनमानी जी आहे, मनमानी आम्ही चालू देणार नाही. आमचा मोबदला मिळाल्याशिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम कोल माइन्स करणार नाही असं आम्ही इंटिमेशन देऊ आणि त्यानंतर या ठिकाणी कोण गाडी आणतो, कोणता साहेब येतो, त्या गाडीला आम्ही प्रसंगाने पेटवून सुद्धा देण्याचा प्रयत्न करू आणि याची संपूर्ण जिम्मेदारी कोल माइन्स वर राहील. मी मोतीराम सीतारामजी करमनकर आणि माझा जन्म या ठिकाणी या जागेवर झालेला आहे. 1956ला मी जवळपास 25 वर्षापर्यंत इथं होतो आणि इथं काही काम नसल्यामुळे कामाच्या शोधासाठी तिकडे बल्लारपूर, चंद्रपूर, राजुराला इकडे जाऊन काम करत होतो. माझे आई वडील इथं राहत होते. म्हातारा झाल्यानंतर ते सुद्धा तिथं आले. आमचं घर खूप मोठं घर होतं. ही जागा होती एक आणि दुसरा प्लॉट पुन्हा तिकडे सांदीची, जिथं आपण भाजीपाला वगैरे लावत होतो, ती सुद्धा तिकडे जागा होती. आई वडील म्हातारे झाल्यामुळे त्याचे काम जमत होती इथं, म्हणून ते माझ्यासोबत आले तिकडे. आता माझी मागणी अशी आहे तर ही जागा कोलमाईस मध्ये गेलेली आहे. तर कोलमाईस मध्ये गेलेल्या कोलमाईसनी या जागेचा अत्यंत कमी मोबदला दिला, तो मला मंजूर नाही आहे. त्यामुळे मी माझ्या जागेच्या बदल्यात जागा द्यावं ही मागणी करतो.